विकसित भारताच्या उभारणीसाठी आपल्याला तरुणांना एकत्रित आणण्याच्या उद्देशानं विकसित भारत @2047 तरुणाईंचा आवाज या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलंय. विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी भारताच्या युवा शक्तीवर आपला प्रचंड विश्वास असल्याचं मोदींनी म्हटलंय. ब्रिक्स देशांनी हे समजून घेतलं पाहिजे की अमेरिकन डॉलरची जागा कोणीही घेऊ शकत नाही, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, चीनसह ब्रिक्स देशांना थेट दिलीय. तसं करण्याचा प्रयत्न झाल्यास अमेरिका या देशावर 100% शुल्क लावल, असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम यांनी गुरुवारी संध्याकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार 6:30 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर स्पेस वॉक केलाय. सुमारे 5.5 तास चाललेल्या या स्पेस वॉक दरम्यान दोन्ही ISS चे बाह्य भाग स्वच्छ करण्यात आलेत आणि सूक्ष्मजीवांच्या प्रयोगासाठी नमुने घेण्यात आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वॉशिंग्टन DC मधील रिगन राष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या मध्य विमान अपघाताबद्दल शोक व्यक्त केलाय, ज्यामध्ये 67 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनापासून शोक व्यक्त केला आणि आम्ही युनायटेड स्टेट्स लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत, असंही म्हटलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर भारत, चीनसह अनेक देशांवर कर लादण्याचा इशारा दिलाय. याशिवाय त्यांनी स्थलांतरिताबाबतही मोठा निर्णय घेतलाय. याचा थेट परिणाम भारतावर पडण्याची शक्यता असून अशा परिस्थितीत ट्रम्पमुळे भारताचा फायदा होईल की अडचणी वाढतील, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चीन आणि भारताच्या सीमेवर तणाव आता कमी झाला होता. पुन्हा एकदा भारत आणि चीनमधील संबंध पुन्हा रुळावर आले होते. असं असतानाच आता चीननं पुन्हा आपल्या कारवाया सुरू केल्यात. पीपल लिबरेशन आर्मीने उंचावरील प्रदेशांसह कठीण परिस्थिती असलेल्या दुर्गम भागातील सीमा चौक्यांना वीज पुरवठा वाढवलाय. मार्क झुकरबर्ग यांची कंपनी मेटा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना $25 मिलियन म्हणजे 217 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देणार आहे. 6 जानेवारी 2021 रोजी US संसदेच्या कॅपिटल हिलमध्ये झालेल्या दंगलीनंतर मेटाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ट्रम्प यांचे खातं हटवलं होतं. नंतर मेटा यांच्या या निर्णयाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी खटला दाखल केला होता. मात्र आता झुकरबर्गला हे प्रकरण न्यायालयासमोर सोडवायचंय. हमासने गुरुवारी युद्धविराम कराराचा एक भाग म्हणून इस्रायली ओलीस अगमबर्जला जबलिया येथील रेड क्रॉसमध्ये सुपूर्द केलंय. यानंतर तिला नेत्यारीम कॉरिडॉर परिसरात इस्रायली लष्कराच्या स्पेशल फोर्समध्ये नेण्यात आलंय. श्रीलंका काही वाहनांच्या आयातीवरील बंदी शिथिल करण्याच्या तयारीत आहे, कारण राष्ट्रपती पदव्युत्तर झालेल्या गंभीर आर्थिक संकटानंतर देश सामान्य परिस्थितीत परत येत असून 1 फेब्रुवारीपासून बस, ट्रक आणि युटिलिटी वाहनांच्या आयातीला पुन्हा परवानगी दिली जाणार आहे. या 18व्या पूर्ततेत कोणताही अडथळा येऊ नये, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. संसद सुरळीत चालली की आरोग्यदायी चर्चा होते, संपूर्ण व्यवस्थेवर लोकांचा विश्वास वाढतो. भारत विकसित राष्ट्र होईल तेव्हा तुम्हीही त्यात सहभागी व्हाल. येणारं युग भारताचं आहे आणि शतक भारतच आहे. त्याचा प्रभाव 1000 वर्ष टिकणार असल्याचं मुर्मू यांनी म्हटलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत SIT कोठडी सुनावण्यात आली आहे. आज शुक्रवारी परत सुदर्शन घुलेची कोठडी संपल्यानं त्याला न्यायालयात VC द्वारे हजर करण्यात आलं. मात्र न्यायालयाने सुदर्शन घुले याला परत 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे शहरात गुलेन-बॅरी सिंड्रोमच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झालाय. पुण्यात GBS बाधित रुग्णांचा 3ऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून पुण्यातील नांदेडगाव परिसरात 65 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झालाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ड्रीम प्रोजेक्टला काही अज्ञात व्यक्तीने जबर धक्का पोहोचवलाय. नागपूर शहरातील रिंग रोड परिसरातील शेकडो झाडांची अक्षरशः कत्तल केली गेली आहे. दरम्यान कुठलीही परवानगी नसताना ही कत्तल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी आता पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
अंडर 19 वुमन्स टीम इंडिया सलग दुसऱ्या T20 वर्ल्ड कप जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. टीम इंडियाने निकी प्रसाद हिच्या नेतृत्वात साखळी आणि त्यानंतर बाद फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यानंतर आता टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली असून टीम इंडिया सेमीफायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध आज बायोमास ओव्हल कोल्हापूर येथे भिडणार आहे. उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ग्रामीण भागातील ध्येयवादी खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्रासाठी 6 पदकांची लयलूट केली आहे. सांगलीचा राष्ट्रकुल पदक विजेता संकेत सरगर, सांगलीची दीपाली गुरसाळे, पुण्याच्या सारिका शिंगारे आणि नाशिकच्या मुकुंद आहेरने रुपेरी यशाचं वजन पेललंय. तसेच लातूरच्या आकाश गौड आणि पुण्याचे शुभम तोडकर यांनी कांस्य पदकाची कमाई केली आहे.